नमस्कार मंडळी, सुप्रभात. आज भौम स्वाती योग आहे. धनसंक्रांती सुरू होत आहे, म्हणजेच सूर्यनारायण जे आहेत ते धन राशीत प्रवेश करणार आहेत आणि हा खूप उच्च योग मानला जातो. दिवशी सूर्यनारायणाची पूजा करण्याचं विधान आहे. यासाठी काय काय वस्तू लागतात मी बघा इथे घेतल्यात. हळदी कुंकू, गूळ आहे, थोडंसं अक्षता, फुलं, लाल फुलं हवेत आणि एक तांब्या भरून पाणी. तर या सगळ्या ज्या वस्तू आहेत ना, त्या पाण्यात आपण टाकायच्या आणि त्याने सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं. यामुळे आपल्या घरात जर दरिद्रता असेल, कर्ज असेल, आपल्यावर नोकरी धंद्यात काही अडचणी येत असतील, तर त्या सर्व दूर होतात. सूर्यनारायणाच्या कृपेने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट येते. हा योग आहे ना, तो सकाळी 11:45 पर्यंत होता. तर त्याच्या आधीच आपल्याला ही पूजा करून घ्यायची होती. तर अशा पद्धतीने सगळ्या वस्तू पाण्यात टाकून मी सूर्यनारायणाला अर्घ्य दिला आणि त्यानंतर आले आहे किचनमध्ये. इथे बघा मी मटकी भिजत घातली होती. छान अशी मोड आलेले आहेत. आता याची भाजी मी बनवणार आहे. तर आता कढई गरम करायला ठेवली, त्याच्यात तेल घातलं आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे माझ्याकडे नेहमी रेडी असतं. लसूण आणि खोबरं मी बारीक करून ठेवते. तर ते घातलं. त्याच्यानंतर जे बेसिक मसाले ते घातले आणि मग नंतर लाल तिखट जे कलरसाठी हवं ना ते घातलं आणि पाणी गरम करून ठेवलं होतं ते देखील मी घातलं याच्यात आणि किती छान तरी आली आहे बघा. मस्त असा कलर. कोथिंबीर घातली आणि आज जेवणामध्ये मटकीची भाजी, चपाती, काकडी आणि बीट असं मी घेतलेलं आहे. मी यासोबत तोंडी लावायला म्हणून आधी म्हटलं की कुरवडी तळ. तर हे कुरवडी मी तळलेली आहे. थोड्याशा तुटलेल्या आहेत. पण आता काय करायचं? तर संध्याकाळी मला खाली जायचं होतं. तर संध्याकाळचं माझं रुटीन असं झालेलं आहे की चहा प्यायची तर तलप होते, पण चहा पीत नाही तर मग गरम-गरम दूध मी घेते. आता हा जो ड्रेस मी घातला आहे ना, तो मला फारसा आवडत नाही म्हणून मी कधीतरीच घालते. मी एका ड्रेसच्या शॉपमध्ये गेले होते. तुम्हाला सांगितलं होतं ना सेल लागले. ते काका परत त्यांनी हाक मारली की अजून ड्रेस चांगले आलेत. तर मी गेले पाहायला. आम्ही ड्रेस पाहत होतो आणि तिथे एक लेडीज होती ना, ती त्या काकांना म्हणे की ह्या ताईंनी घातलाय ना असा ड्रेस दाखवा. तिला असं वाटलं असेल कदाचित की मी तिथलाच ड्रेस ट्राय केला आहे आणि मग तिला याच्यातलंच अजून कलेक्शन दाखवा म्हणून. तर ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं की खरंच हा ड्रेस इतका छान आहे का? आणि मी घरी येऊन नंतर नीट पाहायला लागले. बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला एखादी वस्तू आवडत नाही, पण दुसऱ्याने चांगली म्हटली की ती आपल्याला आवडायला लागते. तसंच माझं या ड्रेसच्या बाबतीत झालं. तुम्हाला पण असं कोणीतरी सांगितल्यानंतर एखादी वस्तू आवडली आहे का? मला नक्की सांगा कमेंट करून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.